नमस्कार मित्रांनो, सगळ्यात पहिले आजचा भाग सुरू करण्याआधी मला तुमच्या सगळ्यांना थँक्यू म्हणायचं आहे, कारण आपले फायनली 500 सबस्क्रायबर्स पूर्ण झालेत. आणि हा सगळा आपला सगळ्यांचा मिळून प्रवास आहे, कारण तुमच्या सगळ्यांच्या भरभरून प्रेमामुळे आणि सपोर्टमुळेच हे शक्य झालं आहे. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे सिरियलचे अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. चला तर सुरू करूया ठरलं तर मगच्या आजच्या भागाला. आजचा भाग सुरू होतो. आता अर्जुन आणि सायली हे घरी आलेले असतात कोर्टमधून, आणि आता ते सगळं काय काय घडलं आहे ते कोर्टमध्ये सगळं आता प्रताप आणि कल्पनाला सांगत असतात. अर्जुन सांगतो की विलासच्या खुनाच्या आधी साक्षी आणि प्रियाची मैत्री होती आणि साक्षीनेच मूवीची तिकीट्स वगैरे काढून दिली होती. आणि त्यानंतर विलासचा जेव्हा खून झाला तेव्हा त्याच्या फोनवरून प्रियाने मेसेज केला, हे सुद्धा आता अर्जुन घरी सांगत असतो. तर आता हे ऐकून कल्पना आणि प्रतापला आश्चर्याचा धक्काच बसतो. इथे आता सीन शिफ्ट होतो. प्रिया रविराजकडे आली असते आणि ती आता खूप रडते आणि नाटकं करते. ते आपण कालच्या भागात बघितलेलेच आहे. त्यानंतर आता ती रडते वगैरे, तर सुमन तिला पाणी देत असते. पण आता रविराज तिच्यावर, आता तिच्या नाटकांवर बिलकुल बळी पडत नाही. आता हे प्रियाच्या लक्षात येतं आणि ती आता काहीतरी नवीन प्लॅन करते आणि ती नेहमीसारखी आता एक स्टोरी क्रिएट करते. आणि बघा आता ती काय सांगते. ती आता रविराजला बोलते, बाबा जेव्हा मी आपल्या घरी परत आले आणि तुम्ही जेव्हा मला पैसे द्यायला लागलेत ना, तेव्हा मी पहिलेच त्या साक्षीचं आहे ना सगळं कर्ज फेडलं. आणि आता तुम्हीच मला सांगा, जर माझ्या मनात काही खोट असली तर मी तिला सगळे पैसे परत दिले असते का हो? त्यावर आता अश्विन बोलतो, अगं ठीक आहे, पण मला असं अजिबात वाटत नाही तन्वी की तुझी यात काही चूक आहे. पण दादा आज जे काही कोर्टात बोलला त्याने आम्हाला खूप धक्का बसला, एवढंच. आता रविराजला प्रियावर विश्वासच नसतो बसत. त्यामुळे आता रविराज तिला विचारतो की तू खरंच साक्षी शिकरेचे पूर्ण पैसे परत दिलेत का? तर आता प्रिया बोलते, तू मला अजूनही माझ्यावर विश्वास बसत नाही आहे ना? त्यावर आता रविराज बोलतो, खरं तर अजिबात नाही. तर आता प्रिया चिडते आणि बोलते, मग मी काय करू असं की तुमचा विश्वास बसेल बाबा? थांब, आम्ही आता साक्षीला फोनच लावते आणि मग तुम्ही तिच्याच तोंडून ऐका की मी तिचं सगळं कर्ज फेडलं होतं. आणि आता ती लगेच फोन घेते आणि साक्षीला कॉल करते. तितक्यात आता रविराज तिला बोलतो, 1 मिनिट, कानाला फोन लावून तू हवं ते बोलशील, त्यामुळे आता तू फोन स्पीकरवर टाक. आता प्रियाला वाटत असतं की त्याने तिला फोन न करायसाठीच थांबवलेलं असतं, पण हे ऐकून तिला आश्चर्यच बसतो. त्यावर आता प्रिया विचारते, स्पीकरवर? त्यावर आता इकडे रविराज बोलतो की हो, आता मला कोणत्याही शंकेला जागा ठेवायचीच नाही आहे. तर आता प्रिया नाईलाजाने फोन स्पीकरवर ठेवते. आता नागराज मनात बोलतो की हे मूर्ख मुलगी स्वतःला वाचवण्याच्या नादात इकडे का असे फालतू धंदे करतेय, ती तर आणखी भानगडी वाढवून घेतेय. अरे साक्षी काही बोलली म्हणजे, असं आता नागराजला टेन्शन येत असतं. प्रिया आता साक्षीला कॉल तर लावते, पण स्पीकरवर ठेवल्यामुळे आता तिची पूर्ण घामाघूम झाली असते. आता इकडे महिपतलाच तो फोन दिसतो. महिपत आता बोलतो, इचा ना आता तर जीवच घेतो मी. त्याला दिसतं आता प्रियाचा कॉल आला असतो म्हणून, आणि तो लगेच असा फोन उचलतो. तर आता फोन रिसीव्ह केल्याबरोबर प्रिया लगेच बोलते, हॅलो साक्षी, मी तन्वी बोलते आहे. आता इकडे महिपतच्या मनात येतं, हे काय सुरुवात आहे, स्वतःचं नाव का सांगते ही? त्यावर आता प्रियाच बोलते की तू माझा नंबर डिलीट केला असेल ना, म्हणून मी तुला सांगितलं. आणि आता ती रविराजकडे बघते प्रिया आणि बोलते, साक्षी माझ्यासमोर आहे ना माझे बाबा उभे आहेत, तू प्लीज त्यांना सांगू शकणार का की आपली भेट कधी आणि केव्हा झाली, आणि तू मला कर्ज कसं दिलं होतं आणि मी तेही तुला कसं परत केलं, हे तू सगळं त्यांना सांगशील का प्लीज? आता महिपतच्या लक्षात येतं आणि तो मनात विचार करू लागतो, म्हणजे हे चॅप्टर पोरगी काहीतरी ड्रामा करतच असणार. आणि त्या किल्लेदारला बाटलीत उतरवते. तर आता महिपतच्या हे लक्षात येतं. आता इकडे प्रिया परत बोलते, हॅलो साक्षी, कारण तिकडनं काही आवाज रिस्पॉन्स नसते आलेला. तर इकडे आता महिपत बोलतो, हॅलो साक्षी नाही, मी तिचा बाप बोलतोय. तर आता प्रिया गडबड करतच बोलते की हॅलो प्लीज तुम्ही साक्षीला फोन देऊ शकता का? तर आता महिपत बोलतो, ती आता तुझ्याशी काही बोलणार नाही आणि तिने मला सांगितलं की तिने तुला कर्ज दिलं होतं आणि ते तू परत फेडलंय, ठेव फोन, असं म्हणत आता फोन कट करतो. आणि आता इकडे साक्षी सोफ्यावर बसली असते आपले विचार करत. इकडे आता मग सीन शिफ्ट होतो आणि प्रिया बोलते, बाबा तुम्ही बघितलं ना? अहो मी खरं बोलते आहे. त्यावर आता अश्विन सुद्धा तिची साईड घेतो आणि बोलतो की तन्वीची बाजू घेण्यासाठी महिपतसारखा माणूस खोटा बोलेल असं मला नाही वाटत. पुढे आता अश्विन बोलतो, दादा जे काही कोर्टात बोलला ना, तर मला नाही वाटत की या दोघींची मैत्री इतकी घट्ट होती वगैरे. त्यावर आता रविराज बोलतो, जर का तसं असेल तर नेमकं खुनाच्याच दिवशी साक्षीने सिनेमाची 7-8 तिकीटे का केली, स्वतःहून बुक केली ते सुद्धा तिने. तर आता प्रतिमा बोलते, काय अगं तन्वी, तू तुझ्या बाबांपासून असून काय काय लपवलंय? तर आता प्रिया प्रतिमाला बोलते की काय ग, एक साधा सिनेमा बघायला जेव्हा तुला असं मैत्रिणीकडून पैसे घ्यावे लागतात तेव्हा तू अशी अभिमानाने मिरवशील का ग ही गोष्ट? आणि ती आपला परत ड्रामा सुरू करते आणि बोलते, एकदा माझ्या जागेवर उभे राहून बघा तुम्ही सगळे, एक ड्रेस घ्यायला, ड्रेस सोडा, एक साधी पाणीपुरी खायला सुद्धा आमच्याकडे पैसे नसायचे हो.
आणि तेव्हा एक मुलगी येते आणि ती म्हणते की हे घे पैसे, सिनेमा बघ, मजा कर. आणि तेव्हा मी नाही म्हणणार का? आणि मी एवढंच आनंद घेतला तर तुम्ही मला इतकं बोलतोय, इतका मोठा गुन्हा झालाय का तो? असं म्हणत प्रिया आता ॲक्टिंग करते आणि रडू लागते. तर आता अश्विन तिला शांत करतो आणि बोलतो, अगं तन्वी शांत हो. पुढे प्रिया बोलते, आणि बाबा तेव्हा मला हे माहीत सुद्धा नव्हतं की मी हे असल्या माणसांमध्ये येऊन अडकणार आहे हो. आणि आता प्रिया बघा पूर्ण अर्जुनवर ब्लेम टाकते आणि बोलते, आणि आता हे अर्जुनने सगळं जुनं उखरून काढलं, त्यामुळे आता या सगळ्यांचा दोष तुम्ही मला का देताय? आता सुमन बोलते रविराजला की भाऊजी आता जाऊ द्या ना, तुम्ही आता सतत कोर्टात सारखी हिची उलट तपासणी का घेताय? आता नागराजही बोलतो की हो दादा, तन्वी भेटली असेल साक्षीला, म्हणजे खुनाच्या अगोदर 2-3 वेळा भेटलीच असणार, तिथं काय एवढं त्यात? पण नक्कीच अर्जुन काहीतरी वेगळाच रंग देतो याला. आणि आता तो मुद्दाम अर्जुनवर सगळं टाकत असतो, म्हणजे ही प्रिया निसटली पाहिजे. त्यामुळे तो बोलतो की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ना दादा अर्जुन कसा आहे तो, केस जिंकायची म्हणून तो कुठल्याही थराला जाऊ शकतो. आता इकडे रविराज विचार करू लागतो आणि अश्विन प्रियाला समजावून सांगत असतो. पण आता रविराजचा अजिबात तिच्यावर विश्वास नसते बसत. इकडे आता सीन शिफ्ट होतो. तर आता कल्पना बोलते की असं शक्यच नाही आहे, तन्वी आणि साक्षीची इतक्या पूर्वीपासून मैत्री कशी असणार आहे? तर आता अर्जुन कल्पनाला सांगतो की अगं त्या आधीपासूनच मैत्रिणी होत्या, ते पण खुनाच्या आधीपासून. तर आता प्रतापच्या लक्षात येतच असतं हळूहळू. तर प्रताप बोलतो की तन्वीने आपल्यापासून हे सगळं आधीपासून लपवून ठेवलं आणि ती इतकी खोटं बोलली आपल्यासोबत. तर आता सायली बोलते, बाबा अहो ती इतक्या दिवस कोर्टात खोटं बोलत आली आणि तर त्यात तुमच्याशी ती खोटं बोलली, यात काय आश्चर्य आहे? आता कल्पना ताईच्या डोळ्यावर तर पट्टीच असते. त्या बोलतात की अरे हे तर शक्यच नाही, मला यावर विश्वासच बसत नाही. आणि ती पॅनिक व्हायला लागते. तर त्यावर आता प्रताप बोलतो, अगं कल्पना शांत हो. आणि सायली आता लगेच जाते आणि कल्पनाला पाणी देते. त्यावर आता अर्जुन सुद्धा तिला शांत करत असतो आणि बोलतो, रिलॅक्स मम्मा. सायली आता पाणी घेऊन येते, पण कल्पना म्हणते नको मला. आणि आता ती प्रतापला बोलते, अहो आपली तन्वी खरंच अशी वागली असणार का हो? नाही, असं शक्य नाही, मला नाही वाटत असं. आता अर्जुन फ्रस्ट्रेट होतो आणि तो बोलतो, मग काय? नाव धिस इज लिमिट मम्मा, तू त्या तन्वीवर इतकं आंधळं प्रेम कसं करू शकते? मी तिच्याबद्दलचे फॅक्ट्स नेहमी तुमच्या समोर ठेवत आलो आहे, पण तुम्ही दोघांनी त्यावर कधीच विश्वास नाही ठेवला. आणि आज कोर्टात जे काही प्रूफ झालं ना ते सुद्धा तुम्ही मान्य नाही करत आहात. आता प्रताप अर्जुनला समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतो. तो बोलतो, अरे अर्जुन असं काहीच नाही आहे, पण हा आमच्यासाठी धक्का आहे. त्यावर आता अर्जुन बोलतो, हा पहिला मोठा धक्का आहे आणि यानंतर तुम्हाला त्या तन्वीबद्दल अशा गोष्टी कळणार आहेत ना की त्या सगळ्यांवर विश्वास ठेवणं तुम्हाला खूप कठीण जाणार आहे. त्यामुळे तुम्ही मनाची तयारी करून घ्या, कारण कितीही जरी प्रयत्न केला ना तरी घर आणि केस हे मला वेगळे ठेवता येणार नाही आहेत. आणि आता इकडे कल्पना अर्जुनकडे बघते आणि परत आपली मान खाली घालते. ती विचार करत असते या सगळ्या गोष्टींचा. अर्जुन बोलतो की तुम्हाला हे मान्य करावंच लागेल की तुमची छोटी जी धाकटी सून आहे ना ती खोटारडीची महाराणी आहे, महाराणी. आणि आता असं म्हणून अर्जुन रागातच तिथून निघून जातो. आणि आता कल्पना आणि प्रताप तिथे विचार करत असतात. आता इकडे सायली दोघांनाही समजून सांगते आणि बोलते, आई बाबा तुम्ही काळजी नका करू, पुढे सुद्धा जे काही घडणार आहे ना ते या घरासाठी चांगलंच असणार आहे, मी आलेच. असं म्हणत आता सायली सुद्धा तर अर्जुनला समजावण्यासाठी खोलीत जाते. तर आता इकडे कल्पनाताईच्या लक्षात येतच नसतं, तिचा विश्वासच नसतो बसत की अशी तन्वी वगैरे कसं करू शकते. तर आता इकडे सायली येते खोलीमध्ये. तर अर्जुन आता विचार करत बसला असतो आणि खूप फ्रस्ट्रेट झाला असतो. ऑफकोर्स होणार असतो, इतकं जीव तोडून सांगतोय घरच्यांना की अरे ती तन्वी अशी आहे तशी आहे, विश्वास नका करू तिच्यावर, इवन प्रूफ सुद्धा देतोय, तरी कल्पनाचा त्यावर काहीच विश्वास बसत नाही. आता इकडे सायली अर्जुनला समजावून सांगते आणि बोलते, तुम्हाला आईबाबांशी असं वागताना त्रास होतोय ना. त्यावर आता अर्जुन बोलतो की हो. सायली आता विचारते, मग तुम्ही का बरं असं वागताय? त्यावर आता अर्जुन सांगतो, माझं बोलणं जरी त्यांना आता रूढ वाटलं ना तरी खरं काय हे त्यांना कळायलाच हवं. सायली बोलते की हो हे मात्र मला पटतंय, नाहीतर काय आहे ना ती प्रिया नेहमी त्यांच्या भोळेपणाचा असाच फायदा घेत राहील. त्यावर आता अर्जुन सुद्धा खूप टेन्शनमध्ये असतो, खूप स्ट्रेसमध्ये असतो. तर आता तो कोट काढत असतो तर सायली त्याची मदत करते. आता सायली लगेच एक टॉवेल काढून देते अर्जुनला आणि बोलते, तुम्हाला गरम पाणी करून देऊ का, म्हणजे तुम्ही त्यात पाय टाका, तुम्हाला बरं वाटेल. आता अर्जुन बोलतो, तुम्ही इतकं का सेवा करताय माझी? त्यावर आता सायली बोलते, मी सेवा नाही करत आहे, याला सेवा नाही म्हणत, उलट मी माझ्या कर्तृत्ववान नवऱ्याचं कौतुक करते आहे. तुम्हाला सांगू का, तुम्ही जेव्हा कोर्टमध्ये युक्तिवाद करता ना तेव्हा मला तुमच्याकडे बघत राहावंसं वाटतं. असं म्हणत सायली आता त्याच्याकडे प्रेमाने बघू लागते. पुढे आता सायली बोलते की घरात सगळ्यांशी मजा मस्ती करणारा, पूर्णाजीला ब्युटिफुल असं म्हणणारा, आणि मला स्वयंपाक करताना, अख्खं स्वयंपाकघर मध्ये पसारा करताना आणि तितक्याच प्रेमाने माझी वेणी घालून देणारा माझा नवरा तेव्हा गायब होतो. आणि मग समोर असतो तो डोळ्यात प्रचंड असा आत्मविश्वास ठेवणारा ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार.
आणि आता सायली त्याच्या तारीफचे पूलच बनत असते आणि इतकी कौतुक करते ती त्याचं. ती पुढे आणि बरोबरच आहे, ती आता पुढे बोलते. तो जेव्हा कोर्टात बोलायला लागला ना तेव्हा असं वाटतं की विजाच चमकतायत. आता अर्जुन सुद्धा खूप आनंदाने हे सगळं ऐकत असतो. पुढे आता सायली बोलते, ज्याने पोट उगारलं तर त्यानंतर समोरचा गुन्हेगार पुढे कधीच चूक करणार नाही असंच वाटतं. ज्या कायद्यावर आम्ही सामान्य माणसं विश्वास ठेवून जगत असतो ना, त्याचा रक्षक तुम्हीच तर आहात असं वाटतं. आता अर्जुन सायलीच्या जवळ येतो आणि बोलतो, बस बस, अहो तुम्ही किती कौतुक कराल माझं. त्यावर आता सायली बोलते, सगळ्यांनाच असा हुशार आणि देखणा नवरा मिळत नाही. मला मिळाला आहे तर मग मी कौतुक करणारच ना. त्यावर आता अर्जुन हसतो, सायलीचे हात हातात घेतो आणि बोलतो, आणि जर का मी माझ्या बायकोची कौतुक करायची सुरुवात केली ना तर रात्र कमी पडेल. माझी बायको अशी आहे, माझी बायको तशी आहे, माझी बायको हे करते ते करते, माझी बायको मी असंच करत राहणार. पुढे आता सायली त्याला बोलते, पण तुम्हाला मी एक सांगू का, तुम्ही जेव्हा मला ए बायको अशी हाक मारता ना तेव्हा मला ते खूप आवडतं असं आता सायली लाजतच त्याला सांगत असते. आणि आता सायली बोलते, आधी तुम्ही सगळ्यांना दाखवायला ते तसं म्हणायचात मला, पण आता तुम्ही ते चिडवायला म्हणता. आता त्यावर अर्जुनच्या लक्षात येतं. पुढे आता सायली बोलते, पण आपण दोघं एकांतात असताना तुम्ही मला तशी हाक कधीच मारत नाही. आणि ती चिडतच बोलते, काय ते सतत आपलं मिसेस सायली. आता अर्जुन हसतो आणि बोलतो, जशी कॉन्ट्रॅक्ट वाईफची क्यूट वाईफ झाली ना तशी आता मिसेस सायलीची सायली होणार आणि बायको होणार. त्यावर आता सायली बोलते, परत बोला. त्यावर आता अर्जुन परत बोलतो की माझी बायको सायली. आता सायलीला खूप आनंद होतो आणि आता सायली बोलते, मला तर हे शब्द आयुष्यभर ऐकायला आवडेल, बस बाकी काहीही नको. त्यावर आता अर्जुन बोलतो, मी जेव्हा 90 वर्षाचा होईल ना तेव्हा सुद्धा मी तुम्हाला अशीच हाक मारेल. आणि आता अर्जुन आपली ॲक्टिंग करतो आणि बोलतो, बायको ऐकतेस का, माझे दात आहे ना शोधून दे आणि मला लावून सुद्धा दे, कारण ना माझे हात असे थरथरत आहेत. आणि आता दोघेही हसू लागतात. आणि त्यानंतर अर्जुन आता सायलीला मिठीत घेतो. इकडे आता सीन शिफ्ट होतो आणि आता प्रिया खूप प्रयत्न करत असते रविराजला गुंडाळण्याचा, पण आता रविराज तिचं काहीच ऐकत नसतो. इकडे आता प्रिया प्रयत्न करते आणि म्हणते, बाबा मी तुम्हाला हात जोडून विनंती करते, माझं ऐकून तर घ्या. माझी आणि साक्षीची मैत्री होती, पण आता तुम्हाला इतकं सांगावं म्हणून अशी काही एवढी जवळची मैत्री नव्हती ती माझी. आणि बाबा तिचे वडील कोण आहे, काय करतात हे सुरुवातीला मला काहीच माहीत नव्हतं हो बाबा. आता बघा हा याचा डॉक्टर नवरा काय करतो ते. हा बोलतो की तन्वी जाऊ दे. आणि आता तो रविराजकडे बघून बोलतो की दुसरा कोणाचाही तुझ्यावर जर का विश्वास नसेल ना तरी माझा आहे. तर आता प्रिया अश्विनला बोलते, अश्विन अरे बाबा काहीच बोलत नाही अरे माझ्याशी. तर आता अश्विन सुद्धा रागतच आता रविराजकडे बघत असतो. प्रतिमा बोलते, आता ते यावरचा निर्णय इतक्या घाईने कसा घेतील, शेवटी विचार तर करणारच ना. आणि आता प्रतिमा प्रियाला बोलते, तुझ्या वागण्याचा आम्हाला जेव्हा जेव्हा धक्का बसला आहे ना तेव्हा आम्हाला बाहेर पडायला वेळ हा लागतोच. सुमन आता बोलते, भाऊजी कोणतीही गोष्ट अविचाराने हे नाहीच करत, आणि आता म्हणूनच तर ते एवढे मोठे वकील आहेत ना, असं आता सुमन प्रियाला समजून सांगण्याचा प्रयत्न करत असते. अश्विन आता रविराजला बोलतो, पण रविराज काका तन्वी खरं बोलतेय की खोटं, हे ठरवण्यासाठी तुला जर का वेळ हवा असेल ना तर जरूर घे, पण मला असला कुठलाही वेळ नकोय असं आता तो प्रियाकडे बघत बोलतो. आणि प्रियाला बोलतो की तन्वी चल आपण घरी जाऊया. तर आता प्रिया परत आपली नाटकं सुरू करते आणि बोलते, नाही ना बाबा बोला ना प्लीज एकदा की तुमचा माझ्यावर विश्वास आहे, अश्विन थांब ना. त्यावर आता रविराज बोलतो की मला काय वाटतं ना यावरती केसची दिशा नाहीच ठरणार आहे. आता अर्जुन आणखी कुठले कुठले पत्ते उघडतोय ते आधी बघूया आणि मगच माझा तुझ्या बाबतीतला निर्णय होईल. फायनली रविराजनं चांगलं डिसिजन घेतलं एवढ्या दिवसानंतर. आता नागराज लगेच उठून उभा होतो आणि बोलतो, दादा तू असं का करतोयस, काय बोलतोय तू हे सगळं, त्या प्रियाची किती घुसमुट होईल ना, तिचा बिचारीचा जीव टांगून राहील. त्यावर आता रविराज बोलतो, अरे होऊ दे ना, लागू दे ना, मग मला काही फरक पडत नाही, काही हरकत नाही. आता अश्विन प्रतिमा आणि सुमनला बोलतो की आम्ही निघतो आता, आणि तो तन्वीला घेऊन जायचा प्रयत्न करतो. तर आता तन्वी शेवटी बोलतेस की येते बाबा. त्यावर आता रविराज बोलतो की जा, घरचे सगळे वाट बघत असतील नाही का. तर आता प्रियाला ना खूप मोठा धक्काच बसतो. तिला असं वाटत असतं की रविराज ऐकून घेईल तिचं रडेल वगैरे, तर पण तिची सगळी नाटकं फेल झाली असतात. आणि आता अश्विन तिला घेऊन जातो तर ही मागे बघतच असते, पण रविराज तिच्याकडे बघत सुद्धा नाही. इकडे आता सायली थोड्या वेळाने खाली येते. तर आता इकडे कल्पना आणि प्रताप गप्पा मारत असतात. आता इकडे कल्पना प्रतापला बोलते, अहो मला तर काही कळतच नाही आहे, कोण खरं बोलताय कोण खोटं बोलताय, या विचारानेच माझं डोकं गरगरायला लागलंय. तिथे आता सायली हे सगळं ऐकत असते. कल्पना प्रतापला बोलते, पण तन्वी जे बोलते ना ते 100% खरं वाटतं हो, पण खरंच का तिने आपल्यापासून एवढं सगळं लपून ठेवलं असेल का. त्यावर आता प्रताप बोलतो, अगं कल्पना, अगं इतका विचार करून इतका त्रागा करून काही बदलणार आहे का, आणि तसंही आपल्याला यातलं इतकं सगळं नाही माहिती ना, त्यामुळे मला असं वाटतं की आपण कुठल्याही निर्णयावर यायची घाई करायलाच नको सध्या. तर आता सायली बोलते की हो बाबा तुम्ही अगदी बरोबर बोललात.
आणि आता आम्ही घरी काय सांगतो यावरून नाही, तर कोर्टात जे काही घडणार ना त्यावरून तुम्ही निर्णय घ्या, त्यावरून तुम्ही ठरवा. आणि आता सायली कल्पनाला बोलते, आई आत्तापुरती तरी तुम्ही मनातून हे सगळं काढून टाका ना प्लीज. पण आता कल्पना तिला इग्नोर करते. सायली बोलते, आई आपण देवीसमोर नैवेद्य दाखवायचा का, म्हणजे तुमचं मन शांत होईल. त्यावर आता प्रताप बोलतो की हो चालेल ना, कल्पनाला आवडेल ते, आपण तसंच करूया. त्यावर आता सायली बोलते, मी नारळाच्या वड्या करूया का, करते मी लवकर हा. त्यावर आता प्रताप बोलतो की हो, असं म्हणतात की गोड धोड असं काही दाखवलं ना देवाला की घरात सुख शांती राहते, कर तू. आणि तसं या घराला त्याची खूप गरज आहे. आता सायली आणि प्रताप एकमेकांकडे आनंदाने बघतात आणि आजचा भाग इथेच संपतो. आणि आता उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, सायलीने जो नैवेद्य बनवायसाठी वडा केल्या असतात ती आता ती प्रिया आल्यावर तिच्या समोर देते, तर प्रिया ती प्लेट फेकून देते. आणि आता प्रताप तिच्यावर ओरडतो आणि बोलतो, तन्वी हे कशी वागण्याची पद्धत आहे. त्यावर आता तोंडी घेऊन उत्तर देते ही प्रिया आणि बोलते, बाबा तुम्ही मलाच म्हणताय, त्या अर्जुनला म्हणा ना, त्यांनी माझं किती हे केलंय कोर्टमध्ये वगैरे. त्यावर आता अर्जुन बोलतो, काय केलं, तुझा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणलाय म्हणून आता तू काय घरात तमाशा करशील. आणि आता या वागण्याचा कल्पनालाही डाऊट आलाय प्रियाच्या. तर असो, कसा वाटला तुम्हाला आजचा भाग. तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटी वन्स अगेन थँक्यू सो मच फॉर 500 सबस्क्रायबर्स. भेटूया उद्या एका नवीन एपिसोडसोबत. तोपर्यंत धन्यवाद.